कॅपॅसिटी वाढवलेली आहे. आणि फलटण तालुक्यात विचार केला तर आमच्याकडे फक्त 58% जमीन भिजते खाली, बाकीची अजून भिजत नाही. तरी सुद्धा यावेळेस आम्हाला थोडीशी कुणकुण लागली. आम्ही सगळ्यांना 100 गाड्या घेऊन आलो इथं. हा, तर कशासाठी आलो की आम्हाला असा अंदाज होता किंवा आम्हाला आमच्या कळलं काय ते की आमचं पाणी हक्काचं ते कुठंतरी पूर्व बाजूला तुम्हाला तरी द्यायचं अशी चर्चा होती. त्यांचं पाणी त्यांना 100% द्या, तो विषय आमचा नाही. आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला द्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये आमचे कारखाने चालतील आणि बाकीची पिके गहू हरभरा वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे फळबाग आहे, या सगळ्या भागांना जिवंत राहावे आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्यावं. आपली मीटिंग मध्ये चर्चा बऱ्यापैकी झाली. आपण पॉझिटिव्हली आम्हाला निर्णय दिलाय, त्याबद्दल आपण मनपूर्वक आमच्या सगळ्या फलटणकरांचा आभार मानतो. चर्चा होताना साहेबांचा जागर होता पाणी कमी करून प्रश्न नाही मागणी केली तुमच्याकडे जे कमिटेड पाणी आहे प्रकल्प. मी अगोदर सांगितलं की जे प्रकल्पामध्ये जे पाणी आपण कमिट केलेलं आहे ते दावत ते तत्व आपण स्वीकारलं नाही. तुम्ही प्रकल्पाला खरं ते पाणी दावत करायला लागले तर मग ते शेतकरी काय करायचं. मी पहिल्यांदा हाच मांडला पुण्याच्या त्यामुळे असं कुठलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाहीये. फलटण तालुक्यातलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाही, अन्याय होणार नाही. मग आम्ही खात्री देतो. आमच्या उसाचे फार मोठे प्रश्न आहेत. पाणीपट्टी बाईट तिकडे करूया, बाईट करायची सगळे प्रश्न चालू सर्व्हिसून केला तिकडे पाठपुरावा असतो. सकाळी बोलणं शेतकरी बांधव माफी मागतो. सगळ्यांना थांबावं लागलं. दुसरं ग्राउंडवरच्या पाणी वापर संस्था, पाणी वापर संस्थेला ताकद काहीतरी दिली पाहिजे. पाणी वापर संस्थेला आमच्याकडे त्रास होतो. पाणी वापर संस्था लोक म्हणे रद्द करून टाकायचे. अनुभव आहे त्या भागात. पाणी वापर संस्थेचे पैसे खाली सचिव कमिटी आम्ही करून तुम्हाला एक रक्कम भरतो. ते भरत असताना मला काही टक्केवारी तुम्हाला लवकरात लवकर द्यावी आमची विनंती. महाराष्ट्रात देऊ टाकतो. हो 100% झालं. ओके लावा ना तिकडे झाला आता बाहेर सोडण्यात नाही आलं. खरं तर हे सगळे कार्यकर्ते गेटवर आहेत. शेतकरी काय पाण्याचा प्रश्न आहे नेमका फलटण तालुक्याच्या उन्हाळ्यामध्ये ज्या आम्हाला पाळ्या मिळणार होत्या त्या पाळ्या वर्तन आमची दुसऱ्या तालुक्याला जाणार होती, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. कुठल्या तालुक्याला? इतर तालुक्या फलटणचा जो म्हणजे भाग त्याच्यामध्ये आता नाहीये तो भागाला सुद्धा आमच्यावर दबाव वगैरे नाहीये. दबाव नाहीये. दबाव आम्ही त्यांचं नाव घ्यायची काय कारण नाही. ज्यांनी राजकारण करायचे पाण्यावर त्यांनी करू द्या खुशाल. आम्हाला त्याशी काय घेण्यात येणार नाही. कोण माझी असतील कोण आजी असतील त्याशी आम्हाला काही घेण्यात येणार नाही. त्यांचं नाव घ्यायची आमची कुणाची इच्छा नाही. आम्हाला फक्त या उन्हाळ्यामध्ये ज्या पूर्ण पाळ्या दरवर्षी मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत. हे हक्काचं पाणी मिळावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलो. रामराजेंचं राजकीय वजन कमी करण्यासाठी हे सगळं चालू असं वाटतंय.
अर्थातच त्यांनी किती केलं तर रामराजे असे राजकारण त्यांचं बारकं होणार नाही, राजकारण हे त्यांचं वाढत राहणार आहे. आणि पाण्याची निर्मिती करणारे रामराजे त्या फलटण तालुक्याचे, या धरणाची निर्मिती करणारे रामराजे आहेत. रामराजे त्याच्यामुळं अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. मग अजितदादा रामराजेंचं ऐकत नाहीत का? अजितदादा त्यांच्या पाठीमागच आहेत. बरं, अजितदादा त्यांचं नेतृत्व मान्य करतात. अजितदादांना सुद्धा रामराजेंचे सगळे विचार हे मान्य आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. फलटणचा पाणी प्रश्न मिटेल असं वाटतं? 100% रामराजे जिथं आहेत तिथं पाण्याचा प्रश्न 100% हे मिटणार. सगळे शेतकरी जे आहेत ते फलटण तालुक्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर त्यांना आज जायचं होतं, मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर रामराजेंची जी गाडी वाहन बाहेर होतं त्यावेळी ते वाहन या शेतकऱ्यांनी सर्व अडवलं आणि रामराजेंच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर कुठेतरी राजकारण अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांकडून करण्यात येतं. तुम्ही कुठल्या गावात आलाय नेमकं? काय पाण्याची काय परिस्थिती? पाण्याची वाईट परिस्थिती आवर्तन आमची कमी केलेली आहे. कमी करू कुणी नये. केली नेमकी कमी? जलसंपदा खात्यानं कुणाच्या सांगण्यावरून केली? काय राजकारण? राजकारण तर नक्कीच आहे यामध्ये, पण आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही आमची सगळी शेती आहे विकून आम्हाला फलटणच्या शेतकऱ्यांचा या राजकारण्यांमुळे किंवा राजकारणामुळे बळी जातोय का शेतकऱ्यांचा? जातोय ना, बळी जातोय. रामराजेंचं वजन आता फलटणमध्ये कमी झालं असं वाटतं? नाही कमी होऊ शकत, बरं, कमी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना रामराजे असं पुण्यात काउन्सिल हॉलवर येऊन रामराजेंना आज सोडलं आज गेलं. मीटिंग होती आणि त्या आवर्तनाविषयी निर्णय होणार होता, पण निर्णय राखीव राहिला गेला आज. बरं. की आता आम्हाला काय आज जाऊन दिलं नाही, त्यामुळे आम्हाला आतलं काहीच माहिती आता पडलेलं नाही. रामराजेंना जाऊन भेटणार आहेत का तुम्ही? भेटणार ना आम्ही सगळे कार्यकर्ते जाऊन भेटणार उद्या. आपण नक्कीच आपण पाहतो आणि हे नेमकं सगळे काय- शेतकरी जे आहेत ते उद्या रामराजेंना भेटणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते. आणि पाणी प्रश्नावर आपण पाहतो की फलटणच्या पाणी प्रश्नावर आता राजकारण पाणी आपण जाऊन माईक लावलं. 100% यश आलेलं आहे. माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब स्वतः तिथं आले होते. त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपलं फलटणचं पाणी कुठेही जाणार नाही आहे. एवढंच नव्हे तर पाण्याची दरपट्टी जी वाढली त्याचाही विषय मी काढला होता, त्यालाही स्थगिती मिळालेली आहे. आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट आता आम्हाला